आता आपण कोणतं इयर कॅल्क्युलेट केलेला आहे 31 मार्च 2015 मीन्स 1 एप्रिल 2014 टू 31 मार्च 2015 मीन्स 2014 2015 सबस्क्रिप्शन किती आहे 95,000 हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. 2013-2014 चं सबस्क्रिप्शन आहे 7,500 हे प्रीवियस इयरचं सबस्क्रिप्शन आहे. ते सबस्क्रिप्शन या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करत नाही. And next year चं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 2015-2016 चं 15,000 15,000 पुढील वर्षाचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. ती लायबिलिटी आहे पुढील वर्षाची म्हणून ते आपण लायबिलिटी साइडला घेतो. सबस्क्रिप्शन इशूड इन ऍडव्हान्स 2015-2016 रुपीज 15,000. तर फर्स्ट आयटम सबस्क्रिप्शन वर्गणी आहे. यावर काय ऍडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी इन्कम आहे रेव्हेन्यू इन्कम आहे. सबस्क्रिप्शन subscription 2014-2015 amount आहे 95,000 नेक्स्ट इयर चं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. लायबिलिटी आहे सबस्क्रिप्शन इशूड इन ऍडव्हान्स लायबिलिटी साइडला ती अमाउंट जी आहे ती कॅल्क्युलेट करावी लागेल. वरती कॅपिटल फंड साठी काही स्पेस रिझर्व ठेवायचा आहे. सबस्क्रिप्शन इशूड इन ऍडव्हान्स subscription issued in advance $15,000 अमाउंट किती आहे 15,000. नेक्स्ट डोनेशन. आता डोनेशनला टिक मार्क केलेली आहे म्हणजे डोनेशनवर ऍडजस्टमेंट्स आहे. ऍडजस्टमेंटला टिक मारायची काय आहे. डोनेशन जे दिलेलं आहे नंतर ऍडजस्टमेंट बघू असं नाही करायचं. लाईफ मेंबरशिपच्या बाबतीत डोनेशनच्या बाबतीत लेगसीच्या बाबतीत लागलीच ऍडजस्टमेंट पाहायची काय आहे. डोनेशनच्या संदर्भात ऍडजस्टमेंट नंबर 4 दिलेला आहे. डोनेशन्स रिप्रेझेंट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन रिप्रेझेंट करा काय म्हणून बिल्डिंग फंड म्हणून. आता बिल्डिंग फंड कुठे येणार आयटम आहे लायबिलिटी साइडला कारण तो खर्च करायचा असतो. तो खर्च करायचा असतो त्या बिल्डिंग साठी म्हणून बिल्डिंग फंड. डोनेशन रिप्रेझेंट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. इथे घ्या बिल्डिंग फंड लायबिलिटी साइडला आहे. बिल्डिंग फंड इन ब्रॅकेट डोनेशन अमाउंट किती आहे 55,000 या पद्धतीने. जर इथे ऍडजस्टमेंट असतील डोनेशन रिप्रेझेंट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड तर मग हे डोनेशन आपण इन्कम साइडला घेतलं असते रेव्हेन्यू इन्कम. नेक्स्ट टू लाईफ मेंबरशिप फीस 25,000. आता लाईफ मेंबरशिप फीसला सुद्धा टिक मार्क केलेली आहे. लाईफ मेंबरशिप फीसची काय ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 लाईफ मेंबरशिप फीस आर टू बी कॅपिटलाइज्ड. लाईफ मेंबरशिप फीसचं काय करा कॅपिटलायझेशन करा. म्हणजे इथं लाईफ मेंबरशिप कॅपिटल फंड सुरुवातीला लिहा कॅपिटल फंड त्यामध्ये करा प्लस लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबरशिप फीस लाईफ मेंबरशिप फीस त्यामध्ये 25,000 नेक्स्ट आयटम हॉस्पिटल रिसिप्ट इन्कम आहे. कसं आहे रेव्हेन्यू आहे. कुठे इन्कम साइडला कुठे झाला सोडा सबस्क्रिप्शनच्या खाली बाय हॉस्पिटल रिसिप्ट. हॉस्पिटल रिसिप्ट लिहू शकता नाही लिहिले तरी चालते. रेव्हेन्यू अमाउंट आहे 1,50,000 1,50,000. या पद्धतीने रिसिप्ट साइडचे पूर्ण आयटम झाले. पेमेंट साइडचे आयटम पहा. मेडिसिन्स आहे किती आहे
medicines 10,000. Next, honorarium to doctors. Honorarium म्हणजे मानधन. होनोररियम म्हणजे मानधन. त्यांनी केलेल्या कामाचा दिलेला काही मान सन्मान म्हणून दिलेला मोबदला, सन्मानपूर्वक दिलेला मोबदला, त्याला म्हणतात होनोररियम. कोणाला दिला? डॉक्टर्सला दिलेला आहे. म्हणजे काय झालेला आहे? खर्च झालेला आहे, म्हणजे एक्सपेंडिचर आहे, म्हणजे एक्सपेंडिचर साइड. होनोररियम टू डॉक्टर्स. होनोररियम टू डॉक्टर्स. अमाउंट आहे होनोररियम टू डॉक्टर्स 75,000. 75,000. नेक्स्ट, एम्ब्युलन्स मेंटेनन्स. एम्ब्युलन्स मेंटेनन्स आहे. एम्ब्युलन्सचा खर्च आहे काय? तो एक्सपेंडिचर आहे. एम्ब्युलन्स मेंटेनन्स. एम्ब्युलन्स मेंटेनन्स अमाउंट ऑफ 44,000. एम्ब्युलन्स मेंटेनन्स 4,000. एम्ब्युलन्स मेंटेनन्स. हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस. आता हॉस्पिटल इक्विपमेंट आहे, संसाधने आहे, परचेस आहे. हॉस्पिटल इक्विपमेंट लॉंग ड्युरेशन साठी यूज आहे. म्हणजे काय आहे? ती असेट आहे. असेट साईडला हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस. हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस अमाउंट आहे 30,000. अमाउंट आहे 30,000. ही अमाउंट डायरेक्ट बाहेर जाऊन आहे का? हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस 30,000. नेक्स्ट, फर्निचर परचेस. फर्निचर परचेस यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ही सुद्धा अमाउंट आतमध्ये यावी लागेल. यासाठी या ठिकाणी खाली जागा सोडा. फर्निचर परचेस 25,000. 25,000. नेक्स्ट, फिक्स्ड डिपॉझिट. ही सुद्धा असेल आहे. फर्निचरच्या खाली तुम्ही जागा सोडा. फिक्स्ड deposits amount of 1 lakh. Last, balance CD carried down cash in hand 69,500. या पद्धतीने रिसिप्ट्स आणि पेमेंट साइडचे जे आयटम्स आहेत त्या आयटम्सची पोस्टिंग झालेली आहे. आता आपल्याला वन बाय वन ऍडजस्टमेंट्स पाहायचे आहेत. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द इयर 2014-2015 इज अमाउंटेड टू ₹5,000. म्हणजे चालू वर्षाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे? 5,000 आउटस्टँडिंग आहे. ऍड करा आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. सेकंड डिपेंड बॅलन्स शीट असेट साइड. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन
5,000. Next, hospital equipments and furniture were purchased on 1st October 2014 and both were to be depreciated at 20% per annum. हॉस्पिटल इक्विपमेंट आणि फर्निचर जे परचेस केलेलं आहे ते 1 ऑक्टोबर 2014 ला परचेस केलेलं आहे आणि त्यावर 20% डिप्रिशिएशन चार्ज करायचा आहे. अशा पद्धतीची ही ऍडजस्टमेंट्स आहे. हॉस्पिटल इक्विपमेंट्स अँड फर्निचर वेअर परचेस्ड ऑन 1st ऑक्टोबर 2014. कधी परचेस केलेलं आहे? 1st ऑक्टोबर 2014. हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचर 1st October 2014. With 1st October 2014 to 31st March 2015, total duration of October, November, December, January, February, March. Total duration of 6 months. किती ड्युरेशन होतो? 6 months. 6 months साठी आपल्याला डिप्रिशिएशन चार्ज करावा लागेल. डिप्रिशिएशन रेट आहे 20% पर एनम, प्रतिवार्षिक. पर एनम मीन्स 20% per annum means 20% per year. Per annum म्हणजे प्रतिवर्ष. मग हॉस्पिटल इक्विपमेंटची अमाउंट किती आहे? 30,000. मल्टिप्लिकेशन 20 divided by 100. 0 हाय प्लेस होईल. किती आलं? 200 आणि 2 3 जा 6. 6,000. किती आलं? पर annum. Per annum means 12 months. आपल्याला कितीसाठी चार्ज करायचा आहे? 6 months साठी. 6 months साठी आपल्याला चार्ज करायचा आहे. ऑक्टोबर 1st October 2014 to 31st March 2015. Total duration of 6 months. Total duration of 6 months. 6,000 हे 12 months साठी आलेला आहे. 6,000 multiplication 6 divided by 12. 6 1 जा 6, 6 3 जा 12, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 0 2 0 0 2 0 0. Total 3,000. Total 3,000. Minus depreciation. Depreciation on hospital equipments. Second effect, income and expenditure account, expenditure side. 2. Depreciation on hospital equipments. $3,000. And furniture minus depreciation 25,000. Multiplication 20 divided by 100 is equal to 200 200 2,010. Carry 1 2 to the 4, carry 1 plus 4 plus 1 5. आता 5,000 हे 12 months साठी आहे. 6 months साठी किती? 2,500. याचा हा 2,500. Depreciation minus 2,500. 2,500 depreciation on furniture.
depreciation on furniture 2500. Next adjustment number 3, life membership fees are to be capitalized. Already आपण capitalization केलेलं आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट डोनेशन रिप्रेझेंट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन जे आहे ते रिप्रेझेंट करा बिल्डिंग फंड. या हेड खाली या टायटल खाली ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. बिल्डिंग फंड डोनेशन 55,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 5, स्टाफ सॅलरी फॉर द करंट इयर इज आउटस्टँडिंग रुपीज 7,500. स्टाफ सॅलरी आउटस्टँडिंग आहे. सॅलरी दिलेलं म्हणजे टोटल सॅलरी आउटस्टँडिंग आहे. फर्स्ट इफेक्ट बैलेंस, फर्स्ट इफेक्ट इनकम एंड एक्सपेंडिचर साइड, इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट इन इनकम एक्सपेंडिचर साइड, एंड सेकंड इफेक्ट बैलेंस शीट liability side. Outstanding staff salary 7,500. Outstanding staff salary 7,500. Second effect balance sheet liability side. Outstanding staff salary 7,500. 7,500. And last adjustment, on 1st April 2014, the hospital had the following assets and liabilities. काही हॉस्पिटलचे हेड दिलेले आहेत, राहून गेलेले आहेत. समजा रिसिप्शन पेमेंट्स अकाउंट मध्ये द्यायचे, ते खाली दिलेले आहेत ऍडजस्टमेंट्स मध्ये. त्यामध्ये लँड 2,50,000, लँड 2,50,000 ही असेट आहे. म्हणून असेट साईडला 2,50,000 सिंगल इफेक्ट होतो, डबल इफेक्टच्या भानगडीत पडायचं नाही. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा असेट आहे 50,000. नेक्स्ट एम्ब्युलन्स ही सुद्धा असेट आहे 1,02,500. एम्ब्युलन्स 1,02,500. बैंक लोन 2 लाख की लायबिलिटी आहे. $2,50,000. सॉरी, बैंक लोन 2 लाख, बैंक लोन 2 लाख. एंड लास्ट आइटम कैपिटल फंड 2,16,000. कैपिटल फंड 2,16,000. या पद्धतीनं या ऍडजस्टमेंट पूर्ण झालेले आहे. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लिअर करून घ्यायचं. एक्सपेंडिचर साइड क्लिअर आहे, इन्कम साइड क्लिअर करून घ्या. 95,000 प्लस 5,000 0 0 0 5 प्लस 5 10 ला 0 कॅरी आला 1 1 प्लस 9 10 1 लाख. हॉस्पिटल रिसिप्ट क्लिअर आहे. 2,50,000 टोटल येते. याचा अर्थ इन्कम साइड टोटल जास्त आहे, म्हणजे सरप्लस आहे. 0 0 0 0 5 2 2,50,000. 2,50,000. 0 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
5 5 plus 5 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 5 6 6 plus 4 10 10 plus 3 13 13 plus 2 15 15 plus 7 22 22 plus 8 30 carry ala 3 3 plus 1 4 4 plus 7 11 11 plus 4 15 15 15 15 15 15 la 5 carry ala 1 1 plus 1 2 1 lakh 8,000 2 excess of income over expenditure, that is surplus in bracket transfer to capital fund 1,08,000 transfer to capital fund plus surplus 1,08,000 1,08,000 लायबिलिटी साइड क्लियर करून घेऊ सुरुवातीला 0 0 0 0 0 0 0 0 0 6 plus 5 11 11 plus 8 19 19 la 9 carry ala 1 1 plus 1 2 2 plus 2 4 4 la 4 2 plus 1 3 3 lakh 59,000 49,000 3 lakh 49,000 बाकी बाजू क्लियर आहे असे साइड क्लियर करून घ्यायचे 30,000 minus 3,000 0 0 0 7 plus 3 10 10 ला 0 carry आला 1 1 plus 2 3 27,000 0 0 5 plus 5 10 carry आला 1 1 plus 2 3 3 3 plus 2 5 2 ला 2 22,500 0 ला 0 0 0 0 0 0 0 5 5 plus 5 10 10 plus 5 15 15 ला 5 carry आला 1 1 plus 7 8 8 plus 2 10 10 plus 9 19 19 plus 5 24 24 plus 2 26 26 la 6 carry ala 2 2 plus 2 4 4 plus 2 6 6 plus 6 6 plus 6 12 12 12 12 12 12 plus 5 17 17 plus 5 17 17 plus 5 22 22 la 2 carry ala 2 plus 1 3 3 plus 2 5 5 plus 1 6 6 lakh 26,500 0 la 0 0 la 0 0 0 0 5 la 5 9 plus 5 14 14 plus 5 19 19 plus 7 26 26 la 6 carry ala 2 2 plus 4 6 6 plus 1 7 7 plus 5 12 12 12 12 12 12 12 la 2 carry ala 1 1 plus 3 4 4 plus 2 6 6 lakh 26,500 6 lakh 26,500 ही बॅलन्स शीटची टोटल येते या पद्धतीने प्रॉब्लेम आहे घरी व्यवस्थित